आहेत ना, तर तुमची लाडकी बहिणी अजून एका मस्त रेसिपी सोबत आली आहे। तर बऱ्याचदा जेवणासोबत आपल्याला तोंडी लावण्यासाठी काही ना काहीतरी लागतं, मग ते लोणचं असो किंवा कोणतीही चटणी असो। म्हणूनच आज मी तुम्हाला मस्त अशी झटपट होणारी कांद्याची चटपटीत चटणी बनवून दाखवणार आहे, जी की अगदी कमी वेळात कमी साहित्यात होते आणि भन्नाट लागते जेवताना तोंडी लावायला। तुम्ही ती चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकता। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर म्हणजे कांद्याची चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी एक असं बाउल घ्यायचं, त्याच्यामध्ये मी इथे एक बारीक चिरलेला कांदा ॲड केला आहे। तुम्ही अजूनही बारीक चिरू शकता किंवा थोडासा असा ना जाडसरच दाताखाली चांगला लागतो, म्हणून मी असा चिरून घेतला आहे। त्याच्यामध्ये अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आपल्याला। त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला टाकते आहे मी, ऑप्शनल आहे, नसेल टाकायचं नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही। एक चमचा आमचा घरगुती मिरची पावडर आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट मी इथे 2 ते 3 चमचे घेतलं आहे। हे बघा असं ना थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे, जरा शेंगदाणे अख्खे राहिले पाहिजे, छान लागतं चवीला एकदम ते। आणि हे सगळे जिन्नस ना व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण ह्याला मस्त अशी फोडणी देऊया, तडका मारून घेऊया, जेणेकरून चटणीची टेस्ट एकदम भन्नाट लागते। तर चला तडका कसा मारायचा ते देखील दाखवते मी तुम्हाला। तर ना गॅसवर आपल्या तडका पॅन ठेवायचा आणि त्याच्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे तेल ॲड करायचं आहे। जर तुम्ही कांदा जास्त घेतला असेल तेल जास्त ॲड करू शकता, पण मी इथे अगदी 2 चमचे तेल ॲड केलं आहे। तेल ना कडकडून तापू द्यायचं, मग त्याच्यामध्ये अगदी थोडीशी मोहरी टाकायची, मी बारीकवाली मोहरी यूज केली आहे ह्याच्यासाठी। तर मोहरी ना फुलली की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं, मोहरी तडतडायला लागली आहे, त्याच्यामध्ये आता अगदी थोडंसं जिरं ॲड करायचं आहे आणि हे दोन्ही छानपैकी फुलू द्यायचं आहे आपल्याला। हे फुलत असतानाच ह्याच्यामध्ये ना चिमूटभर हिंग ॲड करायचं आहे, बारीक ठेचलेला लसूण 3 पाकळ्या घेतल्यात मी लसणाच्या, कढीपत्ता थोडासा, व्यवस्थित त्याला तळू द्यायचं आहे लसणाला, नाही तर कच्चा फ्लेवर येतो आपल्या चटणीमध्ये। आणि आता आपण हे जे सगळं तळलेलं आहे ना ते ह्याच्यामध्ये टाकायचं आणि मस्त फोडणी मारून घ्यायची आहे ह्याला। हे बघा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपण ह्याला आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि अजून एक इन्ग्रेडियंट बाकी आहे, ते सुद्धा मी सांगते काय आहे तुम्हाला। मंडळी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी आपली चटपटीत कांद्याची चटणी रेडी आहे। पण ह्याच्यात एक साहित्य बाकी आहे, ते म्हणजे लिंबाचा रस। तर ह्याच्यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस ॲड करणार आहे। तर तुम्हाला जेव्हा ही चटणी खायची असेल ना त्याच टायमाला बनवा, बिकॉज आधीच बनवून ठेवली ना जेवणाच्या आधी तर कांदा नरम पडतो आणि चटणीला अजिबात चव लागत नाही, एकदम सॉगी होऊन जातो। आणि लिंबू देखील खायच्या टायमालाच पिळा, मला आता खायचा त्यामुळे मी लिंबू आता ॲड केलं आहे, आधीच ॲड करून ठेवू नका। हे बघा मस्त असं सुगंध देखील येतोय तडका मारल्यामुळे। तर तुम्ही ना पटकन असं कधी जेवताना तोंडी लावायला काय नसेल ना तर तुम्ही ही चटणी बनवू शकता, खूप छान लागते। बिकॉज बऱ्याचदा प्रत्येकाला अशी आवड असते की कांदा तोंडी लावायचं, त्यापेक्षा असं काहीतरी चटपटीत दिलं ना ते देखील आवडीने खातील। तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा।